मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पाहिलं तर गेल्या 3 महिन्यापूर्वीच जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं. 29 तारखेला मुंबईला झाला आणि आज अनुसार पाहिलं तर केज तालुक्यातील हे वरप गाव आहे, त्या गावचे अनेक गावकरी ते आज मुंबई दिशेने निघालते. मग इथले एक दुर्घटना घडली जुन्नरमध्ये. एक व्यक्तीचा सतीश देशमुख नावाचा एक त्यांचा अटॅक मृत्यू झालेला आहे. आपण त्या गावामध्ये आलो आणि त्याचा मुलगा पण माझ्यासोबत आहे. नेमकं काय कसं झालं ते भैया काय सांगशील? वडील तुझे कधी इथून निघालते आणि काय त्यांची हे होतं? माझे वडील काल इथून गेले होते. त्यांचं सतत असं होतं की ती मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून ते गेले 1-2 वर्ष झाले लढत होते. तर मग त्यांना आरक्षण पाहिजे होतं म्हणून ते त्यांच्यासारखं असं वाटत होतं त्यांना की आरक्षण भेटावा. तुझं त्यांचं कधी बोलणं झालं त्याच्या आधी? रात्री काही बोलणं झालं तर काल 2 दिवसामध्ये? नाही, माझं त्यांचं बोलणं मुंबईच्या दिशेला निघाले त्यावेळेस माझं बोलणं झालं होतं. काय बोलणं झालं नेमकं? काय नाही, मला म्हणले घरचंच बघ सगळं, मी येतो जाऊन मुंबईला. बरं, तू आता काय करतो? काय शिक्षण करतो तू आता? माझी आता 10वी झाली. माझा पुण्याला नंबर लागला होता कॉलेजला, पॉलिटेक्निकला. माझा नंबर लागला पण फीस भरायला असे पैसे नव्हते म्हणून ते ॲडमिशन म्हणजे कॅन्सल झालं. ते पैसे नसल्यामुळं? हां, पैसे नसल्यामुळे पैसे नसल्यामुळे कॅन्सल झालं. किती जमीन आहे तुम्हाला? किती एकर जमीन आहे? जमीन 1.5 एकर आहे. बरं, वडील काय करतात? काम करून करतात? हां, शेती मजुरी. आरक्षण मिळालं असतं तर तुम्हाला तू नोकरी लागला असतास? हां, माझा पुण्याला नंबर लागला असता, शिक्षण चालू झालं असतं नंतर माझं पुढं. तर आता काय तुझी मागणी असणार? माझं काय मागणी नाही. आता सध्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावा ही माझी मागणी. तसे त्यांचे बंधू देखील सतीश देशमुखचे बंधू आहेत माझ्यासोबत. सर काय सांगा नेमकं कसा त्यांचा स्वभाव होता? काय त्यांची मागणी होती? भाऊची काल त्यांचं निधन झालेलं आहे, काय सांगा त्यांच्याबद्दल? माझा भाऊ हा एकदम स्वभावानं चांगला, निर्व्यसनी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व होतं. परंतु गरिबी परिस्थिती असल्यामुळं रोज मोलमजुरी करणे आणि उदरनिर्वाह करणे. त्यातच त्याचे 2 मुलं होते. एक मुलगासुद्धा लोकांच्या ट्रॅक्टरवर वाळू भरण्यासाठी वगैरे कामाला जात होता. त्याच्यातच त्याचं पण निधन झालं. आणि हा आता माझ्या भावाचा लहान मुलगा आहे. ह्याचं पण 10वीला शिक्षण 10वीपर्यंत कसं तरी गावात पार पाडलं. पुढं शिक्षणासाठी त्याचा पॉलिटेक्निकलला नंबर लागला पुण्याला. परंतु पैसे नसल्यामुळे तो ॲडमिशन पुढं घेऊ शकला नाही आणि त्यामुळे तो सध्या घरीच आहे. तो बी मोलमजुरीच करून जगत आहे. त्याच्या वडिलाचं म्हणजे माझ्या भावाचं एकच एम होतं की मराठाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि मी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. जरांगे दादांच्या बरोबर तो आव्हान केल्या तो न जेवता, त्याला तहान भूक न लागता तो आरक्षण कधी मिळेल आणि माझा समाज कधी आरक्षित होईल आणि आम्हाला कधी आरक्षण मिळून आमचे मुलं नोकरी लागतील हाच ध्यास असायचा. तुमचं त्यांचं कधी बोलणं झालं याच्या आधी? माझं गेल्या 8 दिवसापूर्वी बोलणं झालं होतं, ज्यावेळेस की तो मला म्हणाला, पापा मी आरक्षण मागण्यासाठी जाणार आहे, तर घराकडे पण लक्ष दे. मी तसं तर परत येईलच, पण तरी बी घराकडे लक्ष दे, लेकरांकडे लक्ष दे, असं म्हणून भेट झाली होती. आता तुम्ही कुटुंबातले मोठे आहेत, आता करते तुम्ही तुमच्या सगळं आलेलं आहे, काय मागणी सरकार करणार तुम्ही? आता सरकारला आमची एकच मागणी आहे की सरकारनं मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं. आजपर्यंत जेवढे बळी गेले त्याच्यात माझ्या भावाचा पण एक बळी गेलेला आहे. तरी त्याला न्याय, जोपर्यंत सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत न्याय मिळणारच नाही. तरी सरकारनं कृपया मराठा समाजाचा अंत पाहू नये आणि तात्काळ आरक्षण देऊन टाकावं. इथं काही गावकरी सोबत दादा काय सांगाल, कसं सतीश देशमुखाचं म्हणजे गावात त्यांचं वागणं कसं होतं, त्यांचं स्वभाव कसं होतं? चांगले वागत होते, गावकरी संघ चांगले वागत होते. काय तुमचं त्यांचं बोलणं होतं? काही रोज बसले असं गावात? रोज बसत होतो, बोलत होतो आम्ही, दुकानापुढे बसत होतो खाली. काय म्हणायचं तुमच्याशी, काय बोलायचं तुम्ही? काय म्हणायचं, जायचं म्हणायचे आता 29 तारखेला मुंबईला, एवढं बोलत होते ती. काल त्यांचं अटॅकनं मृत्यू झालेला आहे. हो, झाला ना मृत्यू काल. तर काय सांगाल सतीश देशमुख? सतीश देशमुखच्या कुटुंबाबद्दलच एक आम्हाला अभिमान आहे की त्यांचा कुटुंब देशसेवेसाठी अर्पण आहे. त्यांचे वडील माननीय आमचे चुलते बापू हे रिटायर होऊन देशसेवा करून आलेले होते. त्यांचा हृदयविकारानंच मृत्यू झाला. त्यानंतर सध्या त्यांचे बंधू व्यंकटेश देशमुख जे की गावोगावी मराठा सेवक म्हणून बीड जिल्ह्यामध्ये चावडी बैठका घेत होते मनोजदादाच्या मार्गदर्शनाखाली. तर हे सर्वच कुटुंब समाजासाठी
ध्येयपूर्तीसाठी लढणारं कुटुंब आहे हे आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच हे सतीश भाऊ देशमुख आमचे जे आहेत हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते आणि त्यांचा एक वेगळा स्वभाव होता, जिद्दी स्वभाव होता. जे करील ते आम्ही पेटून करू आणि मराठ्याचं जे रक्त असतं ते त्यांनी त्याच्यातून दाखवायचा प्रयत्न केला. पण दुर्दैवानं आज त्यांना हार्ट अटॅक आला. आम्ही त्यांचं निधन झालं असं म्हणणार नाही, त्यांनी मराठा समाजासाठी बलिदान दिलं आणि जे हे बलिदान व्यर्थ न जावं हीच आमची गावकऱ्यांची इच्छा. सरकारने याच्यावर तात्काळ अंमलबजावणी करावी आणि आरक्षणे घ्यावेत. त्यांच्या मुलाचा आज आरक्षणाचा कोटा नसल्यामुळे फीस भरण्यामुळे त्याला शिक्षणापासून वंचित राहायची पाळी आली. हा फक्त नमुना आहे. असे हजारो लाखो कुटुंब मराठा समाजाचे आहेत. त्याच्यामुळं सरकारनं याच्यावर त्वरित ॲक्शन घ्यावी ही आमच्या सर्व गावकऱ्याची वतीनं मागणी आहे. आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं एक मराठा लाख मराठाच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही आदरणीय आमचे बंधू श्री सतीश ज्ञानोबा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सतीश देशमुख यांचा अटॅक नाही झाला तर त्यांचे शहीद झालेत व त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांना शहीद झाले देत आहे. मात्र या ठिकाणी पाहिलं तर सरकारने याची लक्ष द्यावं आणि संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी की आता गावकऱ्यांची त्यांच्या नातेवाईकांची करण्यात आलेली आहे. कॅमेरापर्सन विकास सोमय्यांचं केज बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.